नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नावाची. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अंजना कृष्णा यांची व्हिडिओ क्लिप बाहेर आली. ती व्हिडिओ क्लिप होती अजितदादा या IPS अंजनाला फोनवरून दमबाजी करतायत. दोघांचा आवाज ऐकू येतोय, त्या प्रत्यक्ष दिसतायत. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड चर्चा झाली अंजना यांच्या दबंगगिरीची. पण अंजना यांची ती जी कृती होती ती खरोखरच दबंगगिरी होती का, की वास्तवाचं भान ठेवून केलेली त्यावेळची परिस्थितीवर केलेली कृती होती? त्या कुणालाही न घाबरता त्यांनी त्यांची ड्युटी केली, हे या कृतीतून दिसतं का? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत. आत्तापर्यंत आपण याच गोष्टीवर बोलतोय की त्या दबंग आहेत, डॅशिंग आहेत, आणि तेच बघायला मिळालं उपमुख्यमंत्री का असणार त्यांच्याशी बोलताना. पण मुळात ही कृती घडली कशावरून, अंजना यांची दखल का घेतली पाहिजे, या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलूया. नमस्कार, मी सुवर्णा. सोलापूरच्या करमाळामध्ये अवैध मुरुम उत्खनन प्रकरण गाजत होतं. तिथे महसूल अधिकारी गेलेले होते कारवाई करता, पण जमा झालेल्या जमावानं, तिथले काही ग्रामस्थ सुद्धा होते, अवैध उत्खननात गुंतलेले कोणी होते, त्या सगळ्यांनी या महसूल अधिकाऱ्यांना आपलं काम करू दिलं नाही. तिथे महसूल अधिकाऱ्यांबरोबर पोलीस सुद्धा होते, त्यांना आपलं काम करू दिलं नाही, त्यांना धक्काबुक्की केली. म्हणजे आपलं कर्तव्य बजावायला गेलेल्या त्या अधिकाऱ्यांना आपल्या कामापासून त्यांनी रोखलं. त्यांना धक्काबुक्की झाल्यावर त्यांना थोडी मारामारी झाल्यानंतर या सगळ्याची दखल IPS अंजना कृष्णा यांनी घेतली आणि त्या स्वतः करमाळ्यामध्ये, जिथे हा सगळा प्रकार सुरू होता, त्या गावात त्या दाखल झाल्या. त्यांनी या सगळ्याची माहिती घेत असतानाच, या सगळ्याविषयी कारवाई करत असतानाच तिथं आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका व्यक्तीनं, दत्तात यांचं नाव, या दत्तानं आधी IPS अधिकाऱ्यांना नकार दिला, त्या कारवाईला विरोध केला. मात्र ते न झाल्यानंतर त्या दत्तानं उपमुख्यमंत्र्यांना थेट आपल्या फोनवरून फोन लावला आणि तो फोन तसाच्या तसा अंजना यांच्या हातात दिला. परिस्थिती बघा, आपण ही परिस्थिती जर आपल्या डोळ्यासमोर आणूया. त्या स्वतः तिथे काम करण्याकरता गेलेल्या आहेत. त्या काम करण्याकरता, कारवाई करण्याकरता गेलेल्या असताना त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आहे, ही परिस्थिती आहे की या आधी कारवाई करायला आलेले महसूल अधिकारी आणि पोलीस त्यांच्याबरोबर इथं काय घडलंय. त्यामुळे त्या स्वतः तिथं पोहोचल्या. त्यांनी त्या सगळ्याची चौकशी करायला सुरुवात केली. त्या माइंडसेटमध्ये होत्या, त्या कारवाईच्या माइंडसेटमध्ये होत्या. त्यांच्या डोक्यामध्ये त्या स्वरूपाची पार्श्वभूमी होती आणि त्यावेळेला त्यांना विरोधही होत होता, कारवाई करू नका म्हणून. आणि दुसरीकडे अशा प्रकारे तिथले जे स्थानिक नेते असतात ते कुणाला तरी पटकन फोन लावतात आणि तो हातात देतात. अंजनाजींनी तो फोन हातात घेतला. तो फोन हातात घेतल्यानंतर समोरनं स्पष्ट करण्यात आलं की मी उपमुख्यमंत्री बोलतोय राज्याचा आणि तुम्ही ही कारवाई करू नका, तुम्ही महसूलच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथे तुम्हाला सांगितलं जाईल काय ते, पण तुम्ही आत्ता ही कारवाई करू नका. या सगळ्यावरतीची फर्स्ट रिॲक्शन, कुठल्याही सामान्य व्यक्तीची जबाबदारीवर, कर्तव्यावर असताना, मी एखाद्या कामात आहे, पदावर आहे, असं असताना तिची जी प्रतिक्रिया असायला पाहिजे होती तीच होती. अत्यंत पोलाईट आवाजात होती की तुम्ही हे जे सांगताय ते तुम्ही सगळं मला माझ्या फोनवर सांगू शकता का? हा साहजिक त्या क्षणी कुठल्याही दबावाला बळी न पडता, आपण कुणालाही न घाबरता, आपण काही चुकीचं करत नाही आहोत. त्यामुळे आपण समोरच्याला सांगताना कोणीही जरी असो तरी सुद्धा अत्यंत पोलाईट भाषेत आपली भूमिका स्पष्टपणे सांगायची. हे कुठल्याही व्यक्तीने केलं असतं तेच त्यांनी केलंय. त्या फक्त 28-30 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर अशा प्रकारे उपमुख्यमंत्र्यांचा दमदार असा आवाज, वरिष्ठ व्यक्तीचा असा आवाज, थोडासा दम दिला जातोय अशा आवाजात असो, म्हणजे आवाज आपल्याला समोरनं असा येत असून सुद्धा त्यांनी कुठलाही राग न ठेवता, कुठल्याही रागात उत्तर न देता किंवा उलटं उत्तर न देता, अपमानास्पद काही न बोलता त्यांनी पोलाइटली असं पहिलं वाक्य उच्चारलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. त्या असं म्हणाल्यात की तुम्ही माझ्या फोनवर हे सगळं मला सांगू शकता का? आता याचं पहिलं कारण असं असू शकतं की आता तंत्रज्ञान इतकं वाढलंय की कोणीही स्थानिक माणूस कुणाला फोन लावून देतोय हे कसं ओळखायचं?
नाव जरी सेव्ह केलेलं असलं की अजित पवार DCM, तरीसुद्धा तोच व्यक्ती आहे. हे कसं ओळखायचं? आवाज त्यांचे काढता येतात अशी प्रकरणं झालेली आहेत ना, नाही झाली आहेत असं नाही. त्यामुळे त्यांनी पोलाइटली सांगितलं की तुम्ही मला फोन करू शकता का. यात त्यांनी कुठलाही अनादर केला नाही. उलट त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. आपण जे करतोय ते योग्य आहे, त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी चूक आहे हे चूक सांगण्याचा त्यांच्या पोलाईट भाषेत प्रयत्न केला. पण राग अनावर झाल्यामुळे त्या दोघांमध्ये एखाद मिनिटाचं संभाषण झालं की तुम्ही असं कसं काय सांगू शकता मला की मला फोनवर फोन करा म्हणून. आता याच्या दोन गोष्टी आहेत. एक तर त्यावेळेला त्या कर्तव्यात कसूर करत नव्हत्या. त्यांनी अत्यंत पोलाईटपणे सांगितलं की जरी तुम्ही उपमुख्यमंत्री असलात तरी तुम्ही प्लीज मला माझ्या फोनवर फोन करू शकता का. यात त्यांचं काहीही चुकलेलं नाही असं कुठलाही सर्वसामान्य माणूस सांगेल. आणि म्हणून आज महाराष्ट्र आणि अनेक जण त्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत, त्यांच्याकरता आंदोलन करत आहेत. दुसरी बाजू ही आहे, स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेता आपल्या पक्षाचा आपल्याला फोन लावून देतोय आणि 1-2 मिनिटांमध्ये तिथली काय परिस्थिती आहे ते आपल्याला सांगतोय. तर त्याच्यावर विश्वास ठेवून एका उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीने अशा प्रकारे IPS अधिकाऱ्याशी बोलावं का, त्याला अशा प्रकारे कारवाई करू नको असं सांगावं का. म्हणजेच तिथे थोडीशी चूक अशी झाली की नेमकं काय घडलंय याची आधी माहिती मी घेतो आणि मगच त्या अधिकाऱ्याशी बोलतो असं DCMनी सुद्धा सांगणं अपेक्षित होतं. पण आज आपला विषय आहे की अंजना यांच्याकडून काय शिकायला मिळालं. तुम्हाला माहिती आहे की जर आपले कोणी वरिष्ठ आपल्याला काही सांगत असतील तर बहुतांश आपण सगळे असेच रिॲक्ट करतो की ते वरिष्ठ जे सांगतायत त्यालाच आपण होला हो म्हणतो. त्यावेळेला आपण आपली विचारधारा, आपली परिस्थिती, आपण खरे आहोत का खोटे आहोत का, ते जे सांगतायत ते खरं आहे का, ते वास्तववादी आहे का, अशा कुठल्याचाच विचार न करता आपण अशा प्रकारची भूमिका घेतो की वरिष्ठ म्हणतायत आणि चला हो म्हणून टाकूया. पण अंजनानी हे केलं नाही. IPS अधिकारी अंजना यांनी त्यावेळेला वास्तवाचं भान ठेवलं. त्यावेळेला कुठलाही उलट शब्द आपल्या तोंडून जाणार नाही याचं भान ठेवलं. वरिष्ठ आहे, म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून ते जे म्हणतील त्याच्यात होला हो मिळवायचं असं न करता, कर्तव्यात कसूर न करता, कुठलाही अपमानास्पद शब्द न वापरता त्यांनी स्पष्टपणे हे बरोबर आहे आणि हे मी तुम्हाला सांगते आहे असं त्यांनी सांगायची हिंमत दाखवली. आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक होत आहे. त्या त्यांच्या भूमिकेवर, त्यांच्या शब्दांवर ठाम राहिल्या. तो जो व्हिडिओ तुम्ही काही सेकंदाचा बघताय त्यानंतर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी त्या IPS अंजना यांच्या फोनवर फोन केला, व्हिडिओ कॉल केला आणि त्यांचं खूप चांगल्या टोनमधला संवाद काही सेकंदाचाच आहे पण तो झालेला आहे. तो व्हिडिओ कुठे बाहेर आलेला नाही आहे, पण त्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री आणि अंजना यांचा व्यवस्थित संवाद झालेला आहे. आणि हे खात्री करून घेण्याची अंजना यांना गरज होतीच. ती परिस्थितीच तशी होती. त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी ते वाक्य उच्चारलं की तुम्ही मला माझ्या फोनवर फोन करू शकाल का, व्हिडिओ कॉल करू शकाल का. त्या क्षणाची जरी उपमुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया असली की तुम्ही कसं काय मला व्हिडिओ कॉल करायला सांगता, तुमची एवढी हिंमत झाली, ती त्यांची बोलण्याची स्टाईल असेल. चूक आहे त्यांची हे तर त्यांनी मान्य केले, एक पाऊल मागेही टाकलंय. मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ते गेले 2 दिवस प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया द्यायला नाही आहेत. त्यांना त्यांची कदाचित चूक लक्षात आली असेल. असा कुठल्या तरी पदाधिकाऱ्यावर विश्वास ठेवायला नको होता असं त्यांना वाटलं असेल. पण अंजना मात्र या सगळ्यामधून आपल्याला काही गोष्टी शिकवून गेली की आपण प्रत्येकजण अनेकदा वरिष्ठ जे सांगतात त्याच्या होला हो करतो, पण ते प्रत्येक वेळेला योग्य नसतं. आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे. आपण बरोबर आहोत तर बरोबर आहे हे सांगितलं पाहिजे. आपण चूक नाही आहोत तर आम्ही चूक नाही हे सांगितलं पाहिजे. आणि तेही अत्यंत पोलाईट भाषेमध्ये, अत्यंत सौम्य भाषेमध्ये समोरच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. त्यातनं आपला जो कॉन्फिडन्स दिसतो, आपण किती कन्फर्म आहोत हे जे समोरच्यापर्यंत पोचतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि तो भाव सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोचला अंजना यांचा की त्यांना कुठलाही अनादर करायचा नव्हता. त्यांची ती फर्स्ट रिॲक्शन होती आणि तीही खऱ्याला खरं म्हणण्याची रिॲक्शन होती. आणि त्यामुळे सगळा महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा राहिला. हे आपल्याला नक्कीच अंजना शिकवून जाते. याच संदर्भात तुम्हाला अजून काही सांगायचं असेल, अंजना यांच्या संदर्भातल्या काही विशेष गोष्टी तुम्हाला माहिती असतील, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.